नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जो विषय निवडलेला आहे तो बऱ्याचदा त्या विषयाची आपण समाजामध्ये चर्चा ऐकत असतो किंवा करत असतो. तर आजचा विषय आहे की परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. तर संमतीने घटस्फोट घेण्याकरता जे कोणी नवरा बायको आहेत, पती पत्नी आहेत, त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये असलेल्या सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जाऊन दोघांनी जॉईंटमध्ये म्हणजे एकत्रितरित्या घटस्फोटाकरता ॲप्लिकेशन जजसमोर सादर करायचं आहे. आणि त्यामध्ये अट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्लिकेशन सादर करता त्यावेळी तुमचं जे काही लग्न झाल्यानंतर किमान तुम्ही 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ तुम्ही सेपरेट राहत आहात असं त्याच्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं असतं आणि ती त्याची पूर्वअट आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रकारचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्ही करू शकत नाही, ही सुद्धा त्याच्यामध्ये कंडिशन आहे. म्हणजे की तुमचं लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता आणि त्यानंतर दुसरी कंडिशन अशी की तुमचं 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीकरता तुम्ही सेपरेट राहत आहेत अशा प्रकारचं डिक्लेरेशन तुम्ही या पिटिशनमध्ये द्यायचं असतं. आता याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळी तुम्ही हे पिटिशन सादर करता तेव्हा कोर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये 6 महिन्याची किमान 6 महिन्याची तारीख देते, जेणेकरून तुम्ही त्या 6 महिन्यामध्ये एकत्रित राहण्याविषयी ही काही तुम्ही विचार करू शकता किंवा तुमचं पिटिशन मागे घेण्यासंबंधी तुम्ही काही किंवा सेटलमेंट संबंधी विचार करू शकता. त्याकरता तुम्हाला तो एक कुलिंग पिरियड दिलेला असतो. तर हा जो कुलिंग पिरियड आहे तो झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 6 महिन्याची तारीख मिळालेली असते आणि तुम्ही कोर्टाच्या समोर जाता तेव्हा कोर्ट तुम्हाला विचारतं की तुम्हाला खरोखर आता घटस्फोट घ्यायचा आहे की तुमचा काही विचार बदललेला आहे. तेव्हा पती पत्नी दोघांनी त्यांचा निर्णय तिथे जो काही झालेला आहे तो सांगायचा असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ॲफिडेविट आणि जो काही पुरावा असेल तो तुम्हाला तिथे द्यायचा असतो. आणि तो पुरावा ग्राह्य धरून कोर्ट त्याच्यामध्ये तो जो काही घटस्फोट आहे तो जो काही लग्न आहे ते संपुष्टात आले आहे आणि तो त्यांचा विवाह विच्छेदित झालेला आहे त्या तारखेपासून अशा प्रकारचं डिक्री म्हणजेच ऑर्डर त्याच्यामध्ये कोर्ट करत असतं. तर परस्पर संमतीने घटस्फोट घेताना अशा प्रकारे आपण प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही 1 वकील अपॉइंट करणं सफिशियंट आहे दोघांमिळून. तसंच आता याच्यामध्ये अशी अजून एक अट आहे की तुम्ही जेव्हा पिटिशन तुम्ही सादर करता तेव्हा विदिन 1 इयर तुम्ही ते सादर करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर एक्स्ट्रीम हार्डशिप असेल दोघांची, अशी काही समस्या असेल की ते विदिन 1 इयर ते थांबू शकत नाहीत, तर अशा परिस्थितीत कोर्टाचं जर का सॅटिस्फॅक्शन झालं की ह्यांना 1 वर्ष थांबणं शक्य नाही, तर अशा परिस्थितीत एक्सेप्शनल परिस्थितीत म्हणजे अशा दुर्मिळ परिस्थितीमध्ये कोर्ट 1 वर्षाच्या आतसुद्धा घटस्फोटाकरता ते जो काही पिटिशन आहे तो दाखल करून घेऊ शकतं आणि त्याची दखल घेऊन त्याच्यामध्ये पुरावा घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये घटस्फोट देऊ शकतं. तर माझ्या जे काही नॉलेजनुसार मी तुम्हाला या घटस्फोटासंबंधी संमतीने घेण्याच्या घटस्फोटासंबंधी जे काही आज तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.